श्री श्री सत्यात्मतीर्थ श्रीपादांच्या सन्निधीस अनंतानंत साष्टांग प्रणाम समर्पण करून दिलेल्या वेळात एक दोन शब्द मांडण्याचे प्रयत्न करतो। विषयाला सुरुवात करण्याआधी एक दोन शब्द सांगू इच्छितो। मराठी भाषा आणि माध्व संप्रदाय यांचे एक विशिष्ट असे नाते आहे। काही काही लोकांना वाटते मराठी माध्व संप्रदाय आणि कन्नड ह्या दोन भाषांचे संबंध आहे असे वाटते, परंतु तसे नाहीये। मराठी भाषा आणि माध्व संप्रदाय यांचे सुद्धा अद्भुत असे सुंदर असे नाते आहे। ज्या टीकाकृतपादांबद्दल सांगितले जाते, जे नसतील, ज्यांनी ग्रंथलेखन केले नसेल किंवा टीका लिहिली नसती, तर श्रीमद आनंदतीर्थ भगवत्पादाचार्यांचा ग्रंथ, त्यांचे वाक्य, त्यांचा वाङ्मय हा जगाला कळलाच नसता। असे जे श्रीमद टीकाकृतपाद आहेत ते देखील आपल्या महाराष्ट्राचे महाराष्ट्रात आहेत। धोंडो रघुनाथ असं आपण नाव ऐकतो। धोंडा म्हणजे काय? दगड। हा धोंडा जो शब्द आहे मराठी, त्यामुळे मराठीचे आणि श्रीमद टीकाकृतपादांचे एक विशिष्ट संबंध होते। त्यामुळे मराठी भाषिकांना एक अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री जयतीर्थ श्रीमच्चरण हे आपलेच होत, आपले मराठी भाषेत होते ते। त्याच प्रकारे अजून थोडं आपण पुढे गेलोत तर आपल्या या श्रीमद उत्तरादी मठाच्या गादीवर विराजमान झालेले आणखी एक प्रातस्मरणीय श्रीचरण म्हणजे श्री विद्याधीश तीर्थ स्वामी श्रीपाद। ह्यांचे आणि मराठी भाषेचे एक विशिष्ट संबंध होते। त्यांचे वडील आनंद भट्टारक हे सर्वजण आपल्या महाराष्ट्रातील पुणतांब्याचे निवासी होते। नाशिक जवळ जे पुणतांबा म्हणून गाव येतं त्या गावामध्ये वास्तव्य होते। एवढेच नाही तर ह्यांना अत्यंत सुस्पष्ट मराठी भाषा सुद्धा बोलता येत होती। ह्याचा सुद्धा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो। त्यामुळे आनंद भट्टारक म्हणा, श्रीमद विद्याधीश तीर्थ श्रीमच्चरण म्हणा, त्यांचे बंधू पांडुरंगी केशवाचार्य यांना सुद्धा चांगलं मराठी येत होतं। ज्या विद्याधीश तीर्थ श्रीपादांनी वाक्यार्थ चंद्रिका नावाचा ग्रंथ लिहिला, त्या विद्याधीश तीर्थ स्वामीपादांना मराठी येत होतं, मराठी ते बोलत होते। ही आपल्या सर्वांसाठी एक कथा सांगतात। यादवार्य जे होते ते महापंडित प्रकांड महाविद्वान, संपूर्ण शास्त्रावर त्यांचं प्रभुत्व होतं। अद्भुत असा श्रीमन न्यायसुधेला त्यांनी व्याख्यान रूपाने ग्रंथ लिहिलेला आहे। यादुपत्य सुधायाम अद्वितीयोहम यादुपत्य विशेषतः असं अशी एक जगतप्रसिद्ध ओळच निर्माण झाली। सुधा महत्व होतं असा हा यादुपत्य ग्रंथ। अत्यद्भुत असे परमसुंदर असे रमणीय त्यांना सांगत असत, तुम्ही भागवत पहा, भागवत पहा।
केशवाचार्यांना असं वाटलं होतं की भागवत हा जो ग्रंथ आहे तो काय ग्रंथ विद्वानांनी वाचण्यासारखा नाहीये, सामान्य लोक आहेत ज्यांना काही कामधंदा नाही, त्याच्यामध्ये थोडे देव यावेत अशा अभिप्रायाचे जे लोक आहेत त्यांनी भागवत पाहावं, भागवत ऐकावं. स्वामी त्यांनी भागवत न ऐकता जेवणार नाही. यादवार्य होते ते त्यांना भागवत ऐकवत असत, पण एके दिवशी कर्मधर्म संयोगाने कुठल्या एका दूरगावी जाण्याचा प्रसंग यादवार्यांना आला. त्यामुळे आईला भागवत ऐकवणे हे केशवाचार्यांवर आले. त्यावेळी त्यांनी भागवत ग्रंथ उघडला, पाहिला, एक एक श्लोक वाचतात तर ते कळायला लागले किती अद्भुत ग्रंथ आहे, किती सुंदर ग्रंथ आहे असे ते तेव्हा म्हणाले. म्हणजे ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत, प्रचंड दिग्गज आहेत, ते आपले मराठी भाषिक आहेत हे ऐकून आपल्याला अत्यंत आनंद होतो. मला तर खूप आनंद होतो. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्यव्रत तीर्थ श्रीपादांचं वृंदावन आहे. सांगली या गावामध्ये सत्यव्रत तीर्थ स्वामीजींचं वृंदावन आहे. आपल्या महाराष्ट्रीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे, कारण प्रायः उपलब्ध असलेल्या टिप्पणींमध्ये प्रप्रथम टिप्पणीकार म्हणजे मानतो. सुधा ग्रंथावर अनेक टिप्पणी आहेत, त्यातील प्रथम टिप्पणी सत्यव्रतांची असं मानलं जातं. असे हे सत्यव्रत तीर्थ, त्यांचे वृंदावन आपल्या या महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठी आहे. या ठिकाणी अनेक दिवस सत्यनिधी श्रीपादांनी वास्तव्य केलं आहे. सत्यतीर्थ येथे येऊन गेले आहेत असे प्रचंड उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतात. वेदनिधी तीर्थांचं पंढरपूर गावी आहे. सत्य ध्यान तीर्थ स्वामी श्रीपाद ह्यांचं वृंदावन सुद्धा पंढरपूर गावी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. सत्य पराक्रम तीर्थ होऊन गेलेत, त्यांचा आणि मराठी भाषेचा सुद्धा एक चांगला संपर्क आहे. वाई गावाचे प्रायः त्यांच्या पूर्वाश्रमाच्या वडिलांचं नाव वाई बाळाचार्य, वाईमध्येच ते वास्तव्य करून होते. साताराजवळ जे वाई गाव आहे त्या वाई या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्यामुळे सत्य पराक्रम तीर्थांचा आणि माध्व परंपरेचा असा हा घनिष्ठ संबंध आहे. तसंच आपण पुढं घेत गेलो तर आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके आदरणीय परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी ह्यांचा आणि महाराष्ट्राचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे हे सांगण्यात मला अत्यंत आनंद होतो. परमपूज्य स्वामीजींचा जन्म हा मुंबईमध्ये झालेला आहे, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये झालेला आहे. त्यामुळे ही सर्व अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. स्वामीजी मराठी भाषिकांसाठी विशेष मराठी प्रवचन स्वतः करतात, विद्वानांकडून करून घेतात. त्यामुळे मराठी भाषिकांचे आणि ह्या महाराष्ट्राचे जे नाते आहे ते अनोखे आहे, अत्यंत अद्भुत असे आहे. मला सांगण्यास अजूनही एक आनंद होईल. 28 तारखेला परमपूज्य स्वामीजी आपल्या पुण्यामठामध्ये आले होते. त्यावेळी सुमारे एका दिवसातच 3000 लोकांनी स्वामीजींचे दर्शन घेतले, तीर्थप्रसाद वगैरे घेतला. त्या क्राऊडमध्ये, त्या गर्दीमध्ये 50% अधिक महाराष्ट्र प्रांतातील लोक आले होते, मराठी भाषिक होते, माध्व मराठी होते. त्यामुळे हा मराठी भाषेचा आणि माध्व संप्रदायाचा जो घनिष्ठ संबंध आहे तो आपण अत्यंत समर्थपणे पुढे नेला पाहिजे. ही अत्यंत जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा
मी मराठी भाषिकांना अभिमान आपण बाळगूयात असे सांगून एक दोन विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. आज मी येथे भक्ती ह्या विषयावर बोलू इच्छितो. भक्ती हा शब्द आपण लहानपणापासून ऐकलेला आहे, आत्ताही ऐकत असतो. देवावर भक्ती करा, गुरूंवर भक्ती करा, अशा प्रकारचे आपण शब्द अनेक वेळा ऐकून असतो. पण भक्ती म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा उद्भवतो किंवा विचारला जातो तेव्हा काय उत्तर द्यावे हे थोडे अवघड होऊन बसते. ही जी संकल्पना आहे, भक्ती ही जी संकल्पना आहे ती अत्यंत सुंदरपणे श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी मांडलेली आहे. इतर कुठल्याही धर्मांमध्ये भक्तीबद्दल इत्थंभूत माहिती मिळणार नाही किंवा भक्तीचं डेफिनेशन योग्य रीतीने सांगता येणार नाही. अशा अत्युत्तम रीतीने श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी भक्तीचं डेफिनेशन सांगितलेलं आहे, भक्तीची व्याख्या केलेली आहे. भक्ती आपण कशी करावी इत्यादी हे सर्व काही त्यांनी सांगितलेलं आहे. मनुष्याची जी प्रवृत्ती आहे ती कशासाठी आहे? आपण जेवतो, झोपतो, काम करतो, नोकरी करतो, पैसे कमावतो, पैसे खर्च करतो, वस्तू विकत घेतो. आपल्या हजारो प्रवृत्ती आहेत, फिरायला जातो, अनेक प्रवृत्ती आपल्या आहेत. पण ह्या सर्व प्रवृत्ती आपल्या कशासाठी आहेत? आपण खातो, ओके, पण कशासाठी खातो? असा प्रश्न जर आपण आपल्या प्रत्येक प्रवृत्तीला विचारत गेलोत तर आपल्याला काय उत्तर मिळेल? कुठलीही प्रवृत्ती म्हणा, कुठलीही प्रवृत्ती म्हणा. एखादा धार्मिक व्यक्ती एखादा धार्मिक कर्म करत असेल, यज्ञ याग करत असेल किंवा संध्यावंदन करत असेल, भगवत पूजा करत असेल, लौकिक व्यक्ती लौकिक कामं कुठलेही करत असेल, करोत. पण ही मनुष्याची जी प्रवृत्ती आहे ती कशासाठी आहे? काम करणं हे जे आहे ते कशासाठी आहे? कामच फळ आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण कर्म करणे, काम करणे हे जे आहे ते अत्यंत श्री 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 सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज की उत्तरादि मठाधीशरिगे परमपूज्य श्री श्री सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद व्यासमंचावर येऊन आपल्या सर्वांना अनुग्रह करत आहेत. अशा ह्या स्वामीजींना अत्यंत भक्तिश्रद्धेने अनंत साष्टांग प्रणाम मी त्यांच्या चरणी समर्पण करतो. मी हे म्हणत होतो, आपल्या प्रवृत्ती आहेत, अनेक प्रकारच्या प्रवृत्ती आहेत, त्या कशासाठी आहेत? कामच फळ होऊ शकत नाही, कारण आपलं जे काम आहे ते दुःखद आहे. आपल्याला त्याच्याने श्रम होतात. श्रम असल्यामुळे हे आपल्याला फळरूपाने होऊ शकत नाही. आपलं कुठलंही काम असेल ते अंततोगत्वा एका सुखासाठी असतं किंवा दुःख निवृत्तीसाठी असतं. मनुष्याची प्रवृत्ती कशासाठी आहे? सुखप्राप्तीसाठी आहे आणि दुःख निवृत्ती करण्याकरिता आहे. पायामध्ये काटा रुततो, तो रुतलेला काटा आपण पायामध्ये घेऊन बसत नाही, आपण तो काढतो. का काढतो आपण काटा? कारण काटा जेव्हा पायामध्ये रुततो तेव्हा आपल्याला वेदना होतात, आपल्याला दुःख होतं. त्या वेदना नाहीशा करण्याकरिता आपण पायामध्ये रुतलेला एक लहान काटा असेल, लहान काच असेल, ती आपण काढतो. ह्याच्याने आपल्याला एवढं सिद्ध झालं की आपल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या सुखासाठी आहेत. झालं. आध्यात्मिकेकडे कल असलेला, अध्यात्मामध्ये रमणारा माणूस सुद्धा अनेक प्रवृत्ती करत असतो. त्याचा कल कशाकरिता असतो?
त्याचा कल सुद्धा सुखाकडेच असतो. फरक एवढाच आहे, लौकिक व्यक्ती लौकिक सुखासाठी धडपडत असतो, आध्यात्मिकेकडे कल असलेला व्यक्ती मोक्षरूपी सुखासाठी धडपडत असतो. जे सुख कधीही संपणार नाही, अनंतकालीन असे सुख आहे, अशा सुखासाठी त्याची धडपड असते. झालं, एक आपल्याला सिद्ध झालं, आपल्या सर्व प्रवृत्ती सुखाकडे आहेत, सुखासाठी आहेत, सुखासाठी आहेत. मोक्ष कशाने मिळतो? मोक्ष हा भगवंताच्या अत्यर्थ प्रसादाने मिळतो. म्हणजे भगवंत जेव्हा ह्या जीवाला मी संसारातून बाहेर काढीन अशी इच्छा करतो, तेव्हा त्या जीवाला, त्या व्यक्तीला ह्या संसारातून मोक्ष मिळतो. तर आपण काय कमवायला पाहिजे? आपण अत्यर्थ प्रसाद जो आहे भगवंताचा, एनम मोचयामी, हा अत्यर्थ प्रसाद आपण मिळवायला पाहिजे. तो अत्यर्थ प्रसाद जो आहे तो काय मॉलमध्ये, दुकानामध्ये विक्रीसाठी आहे काय? काहीतरी पैसे देऊ, काहीतरी खर्च करू, तो घेऊन येऊ? नाही. विक्रीसाठी मॉलमध्ये ठेवलेली वस्तू नाही अत्यर्थ प्रसाद. अत्यर्थ प्रसाद कशामुळे मिळतो? तर अतिपरिपक्व भक्तीने मिळतो. जेव्हा आपण जी भक्ती करत असतो, आपली भक्ती जेव्हा अत्यंत पक्व होते, तेव्हा अत्यर्थ प्रसाद मिळतो. कैरी असते, कैरी, तेव्हा त्या कैरीपासून आपण रस काढू शकत नाही, आमरस जेवण करू शकत नाही. ती कैरी गवतामध्ये ठेवतात, थोडी पिकते, अर्धी पिकलेली असते, तेव्हा पण आपण त्याचा रस काढू शकत नाही. जेव्हा ती अत्यंत पक्व होते, छान पक्व होते, पिकते, तेव्हा आपल्याला त्या आंब्याचा गोड स्वाद मिळतो, आपण तो चाखू शकतो, आपण तो अनुभवू शकतो. तसेच आपली जी भक्ती आहे ती कच्ची असताना, प्राथमिक अवस्थेमध्ये असताना अत्यर्थ प्रसाद होत नाही. ती भक्ती पक्व व्हायला पाहिजे, भक्ती पिकायला पाहिजे. मग भक्ती पिकण्यासाठी काय करायचं? जसे फळे वगैरे गवतामध्ये ठेवले जातात, उष्णता देऊन त्यांना पिकवलं जातं, तसं भक्तीच्या पक्वतेकरिता काय करता येईल? शास्त्र सांगतं, भक्ती परिपक्व व्हावयास अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. भगवंत जेव्हा आपल्याला दिसतो, भगवंताचं दर्शन आपल्याला जेव्हा होतं, तेव्हा अतिपरिपक्व भक्ती येते. तोपर्यंत येऊ शकत नाही, तोपर्यंत येऊ शकत नाही. असे अनेक पायऱ्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे, त्या अपरोक्ष ज्ञानाला अनुग्रह व्हायला पाहिजे, तिकडे भक्ती पाहिजे, त्याला निधिध्यासन पाहिजे, त्याला मनन पाहिजे, श्रवण पाहिजे, त्याला भक्ती पाहिजे. अशा प्रकारे एकूण आपण शास्त्र थोडं एक स्थूल मानाने, ढोबळ मानाने आपण पाहिलं तर भक्तीच्या 3 अवस्था आपल्याला दिसून येतील. भक्ती, प्राथमिक अवस्थेतील भक्ती, दुसरी पक्व भक्ती, तिसरी अवस्था म्हणजे परिपक्व भक्ती. झालं. म्हणजे आपण एवढं कन्क्ल्युजन, एक निर्णय एवढा घेऊ शकतो की मोक्षासाठी काय पाहिजे? तर भक्ती पाहिजे. ती भक्तीची अवस्था कुठलीही असो, त्याच्याबद्दल मी आता बोलत नाही आहे, ते सांगून झालं. एकूण सारांश काढायचा झाला तर साधन मार्गामध्ये व्यक्तीला अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्ती, एवढं आपल्याला सिद्ध झालं. शास्त्राचे वचन सुद्धा आपल्याला ह्याविषयी मिळतात. भक्त्यैव तुष्टिमभ्येति विष्णुर्नान्येन केनचित् अंगानि हरिसेवायाम भक्तिस्त्वेका विमुक्तये इत्यादी. मोक्ष वगैरे भक्तीमुळे मिळतो असे सांगणारे हे सर्व वचन आहेत. झालं. तर भक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे, भक्ती करायला पाहिजे. हेच आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत ऐकलेलं आहे. अनेक उपन्यासामध्ये विद्वानांकडून आपण ऐकतो भक्ती 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 भक्ती. आत्ताच महाराष्ट्रामध्ये आपण आषाढी वारी झाली, त्यावेळी सर्वत्र वृत्तपत्रात, बातम्यांमध्ये सर्वत्र आपण ऐकलं, पाहिलं भक्तीचा महापूर, भक्तीचा महापूर. ह्या एका टायटल खाली अनेक विषय छापून आले, ते आपण पाहिले, ऐकले, सर्व काही केलं. झालं. भक्ती म्हणजे काय? हाच एक
सर्वांना सतावणारा प्रश्न आहे. आत्ताच्या काळामध्ये भक्ती म्हणजे काय हे ऐकण्यासाठी एखाद्याने गुगल वगैरे केलं, सर्च केलं तर त्याला काही योग्य उत्तर मिळणार नाही. भक्ती म्हणजे अजिबात डिवोशन असं आपण ढोबळ मानेने सांगू शकतो, पण डिवोशन हा शब्द भक्तीसाठी अत्यंत चपकल आहे असं होऊ शकत नाही. अत्यंत योग्य आहे, अत्यंत योग्य व्याख्या या डिवोशन या शब्दाने भक्तीची केली असं होऊ शकत नाही, होत नाही. आपण थोडं गुगल वगैरे करून बघितलं तर अडंट अफेक्शन फॉर हिम म्हणजे डिवोशन असं ते सांगतात. शोईंग स्ट्रॉंग फिलिंग्स एस्पेशली अ स्ट्रॉंग लाइकिंग फॉर समबडी. एवढा असा अत्यंत त्रुटक असा अत्यंत साधारण असा अर्थ आपल्याला इतर शास्त्रांमध्ये मिळतो, इतर धर्मांकडून मिळतो. सामान्यपणे भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे स्नेह, प्रेम, प्रीती, अनुराग असे अनेक जण म्हणतात. माणसाच्या एकूण अवस्था आपण बघत गेलोत तर त्याच्यामध्ये 3 विभाग करता येईल आपल्याला. एक स्नेह प्रेम, दुसरी अवस्था म्हणजे द्वेष, तिसरी अवस्था म्हणजे उदासीन अवस्था. अशा प्रकारचे 3 विभाग आपण करू शकतो. प्रेम कुणाबद्दल येतं? ज्या व्यक्तीचे गुण आपण समजून घेतो, जो व्यक्ती अत्यंत गुणी आहे अशा ह्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम येतं. ज्या व्यक्तीमध्ये दोष भरलेले आहेत, जो दोषांनी युक्त आहे अशा व्यक्तीबद्दल आपल्याला द्वेष निर्माण होतो. गुणाचंही ज्ञान नाही, द्वेषांचंही ज्ञान नाही अशा व्यक्तीबद्दल आपण उदासीनपणे असतो. त्याच्याबद्दल ना प्रेम ना द्वेष, औदासीन्य, अत्यंत उदासीनपणे आपण त्याच्याशी व्यवहार करत असतो. अशा या 3 अवस्था आपण एकूण जगामध्ये सांगू शकतो. स्नेह, स्नेह म्हणजे काय? प्रेम. प्रेम म्हणजे काय? अनुराग, प्रीती. ह्याच्याबद्दल मी काय सांगायची जरूरत नाही आहे. प्रेम म्हणजे काय हे जगाला स्वानुभवाने सिद्ध आहे. प्रेम म्हणजे काय हे जगाला स्वानुभवाने सिद्ध आहे. काही काय म्हणतात मला एवढं दुःख झालं आहे की जगामध्ये मला देण्यासाठी प्रेमच नाही आहे, मी सर्व प्रेम वाटून दिलं होतं. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत साहित्यिकपणे एक काहीतरी सांगण्याकरिता निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. प्रेम, श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य सांगतात प्रेम करणे हे कोणाला शिकवावं लागत नाही, स्वाभाविकपणे इन्स्टिंक्ट सर्वांमध्ये ते आहे. जसं बाळाला जेवायला शिकवावं लागतं, बघ हा घास घे, तोंडात ठेव, चावून चावून खा, नंतर व्यवस्थित चावल्यानंतर तू ते गिळायला पाहिजेस, अशा प्रकारे आपण जेवायला शिकवावं लागतं. तसं प्रेम करायला कुणालाही शिकवावं लागत नाही, कारण प्रेम ही जी वस्तू आहे ती स्वभावतः सिद्ध झालेली वस्तू आहे. स्वादर सर्व जंतूनाम संसिद्धो हि स्वभावजः. जे कोणी म्हणत असेल मला प्रेम म्हणजे माहीत नाही, माझ्यामध्ये प्रेम नाही, ते सर्वजण अत्यंत खोटारडे आहेत, खोटे बोलतायत एवढं आपण सांगू शकतो. कारण प्रत्येकाला स्वतःबद्दल प्रचंड प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे स्वतःबद्दल. भूक लागली तर आपण काय करतो? खायची व्यवस्था करतो. तहान लागली, तहानेने व्याकुळ झाला जीव तर काय करतो? इथे तिथे शोधतो, खूप प्रयत्न करून कष्ट करून काहीतरी करून पाणी मिळवून ते पाणी आपण पितो. का पाणी पितो? का खातो? फिरायला जातात, अनेक जण फिरायला जातात, मान्सून ट्रिप म्हणून आता सध्या जात आहेत. का जातात? फिरणे म्हणा, चालणे म्हणा, बोलणे म्हणा, गप्पा मारणे म्हणा, हसणे म्हणा, मित्रांमध्ये राहणे म्हणा, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत. सर्व काही मनुष्य करत असतो. का करत असतो? ह्याचं उत्तर म्हणजे सर्वांना स्वतःवर प्रचंड प्रेम आहे, त्यामुळे स्वतःला दुःख झालेलं त्याला परवडणारं नाहीये, सहन होणारं नाहीये, त्यामुळे मनुष्याच्या ह्या प्रवृत्ती आहेत. मनुष्य एक 5 फुटाचा सरासरी पकडूयात, काही काही उंच असतात, काही काही बुटके असतात, त्याबद्दल मी काही बोलत नाहीये. एक सरासरी पकडा, 5-5.5 फुटाचा मनुष्य. ह्या मनुष्यासमोर एक डास असतो. तो केवढा असतो?
काहीच नाही, नगण्य आहे. डास मनुष्यासमोर नगण्य आहे. असा हा एक डास, ढेकूण, अशा प्रकारचे प्राणी आपल्याला चावलेत तर काय करतो आपण? कुठल्याही दुसऱ्या कामामध्ये कितीही व्यस्त असू, तो डास आपण तिकडून मारतो किंवा त्याला तिकडून उडवतो. झालेली जखम किंवा झालेलं जे खाज सुटलेली असते, खाजवून ती वेदना किंवा ते दुःख आपण शमवतो. का करतो हे सर्व? एखादा साप आला तर कोणीही सापासमोर जात नाही, तिथून आपण पळून जातो. एखादी दरी असेल, त्या दरीमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. एखादी गरम वस्तू असेल, ती हातामध्ये धरून त्याच्याशी खेळत बसण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. आग असेल, आगीवरून चालत जातो, आगीवर झोपतो. अत्यंत टोकेरी विषारी वस्तू देहामध्ये घुसवून ठेवतो. अशा प्रकारच्या कुठल्याही कृत्य करण्यास माणूस धजत नाही, प्रायः कोणी करत नाही. का करत नाही? कारण स्वतःबद्दल एक प्रेम आहे, स्वतःबद्दल जगण्याची एक इच्छा मनुष्यामध्ये आहे. ते प्रेम जे आहे, ते प्रेम असल्यामुळे ह्या सर्व प्रकारच्या कृती मनुष्याकडून होत असतात. त्यामुळे माझ्याकडे प्रेमच नाहीये, प्रेम म्हणजे काय मला माहीतच नाहीये, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या विश्वासार्ह गोष्टी नव्हेत. झालं. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे प्रेम एवढं सांगून चालत नाही. कारण प्रेम जर वाढत गेलं, जर ते प्रेम आंधळं झालं, तर ते प्रेम कधी मोहात बदलतं हे आपण सांगू शकत नाही. प्रेम आणि मोह ह्याच्यामध्ये जास्त अंतर नाही आहे. एक किंचित अशी बारीक अशी अत्यंत मुंगीन एवढी बारीक रेषा आहे. त्यामुळे फक्त प्रेम हे भक्ती होऊ शकत नाही. ते कधी मोहात बदलतं हे आपण सांगू शकत नाही. धृतराष्ट्राला दुर्योधनांबद्दल प्रेम होतं, पण ते कधी मोहात बदलून गेलं ते कळलंच नाही. त्यामुळे प्रेम ही भक्ती होऊ शकत नाही. आपल्याला वाटतं प्रेम म्हणजे भक्ती, पण तसं होऊ शकत नाही. बघा, आई बाळावर प्रेम करते हे सर्व जगाला माहीतच आहे. त्यामुळेच बाळं वाचतात, बाळाचं जीवन सुखरूप होतं. पण असं आपण कोण म्हणतो का? काय आई आहे हो, बाळावर किती भक्ती तिची, आईची भक्ती खूप आहे बाळावर. कोणीही असा शब्द प्रयोग करत नाहीत, कोणीही करत नाहीत. गुरु शिष्यांवर प्रेम करतात असं म्हणतो. काय हो गुरु, काय भक्ती त्यांची त्यांच्या शिष्यावर, प्रचंड भक्ती आहे त्या गुरूंची, कोणीही म्हणत नाहीत. साहेब असतात, कर्मचारी असतात, प्रेमाने वागत असतात, पण कोणीही साहेब कर्मचाऱ्यांवर भक्ती करतो असं म्हणत नाहीत. त्यामुळे स्नेह, प्रेम, अनुराग जो आहे त्याला भक्तीला समानार्थी शब्द म्हणून वापरता येत नाही. झालं, स्नेह नको, भक्ती म्हणजे काय स्नेह नको. काय काय जण म्हणतात ज्ञान म्हणजे भक्ती, ज्ञान करून घ्यायचं, झालं भक्ती झाली. देवाचं ज्ञान करून घेतलं, भक्ती झाली. तसंही होत नाही. ते ज्ञान जर शुष्क असेल, फक्त कोरडं ज्ञान, हे सुद्धा भक्ती होत नाही. त्याच्यामध्ये ओलसरपणा असायला पाहिजे. ओलसरपणाशिवाय फक्त ज्ञान, शुष्क ज्ञान, हे सुद्धा भक्ती म्हणून गणलं जात नाही, अजिबात गणलं जात नाही. एखादा व्यक्ती, आमच्या आचार्यांनी एकदा दृष्टांत दिलं होतं मागे, खूप छान दृष्टांत, मला ते खूप आवडले. एखाद्या व्यक्तीला एक विषय दिला होता, तू त्या हिटलरबद्दल सांग. त्यांनी सर्व काही इत्थंभूत माहिती गोळा केली हिटलरची. तो कधी जन्मला, काय करा, त्याचं बालपण कसं होतं, त्याचं संगोपन कसं झालं, तो एवढा क्रूरकर्मी कसा बनला, सर्व काही माहिती, त्याच्या आत्महत्येपर्यंत जी जी माहिती मिळेल सर्व काही माहिती त्यांनी मिळवली. त्याच्यावर त्यांनी एक लेक्चर केलं. छान ज्ञान आहे. पण आपण असं म्हणू शकतो का त्या व्यक्तीला हिटलरबद्दल भक्ती आहे म्हणू शकतो का? आपण म्हणतो का? म्हणत नाही. त्यामुळे ज्ञान जे आहे, फक्त ज्ञान भक्ती होऊ शकत नाही. काहीतरी त्याच्यामध्ये अजून एक दुसरा पदार्थ मिसळायला हवा, मिळायला हवा. मॅक्स म्युलर होता, त्याने वेदाचं व्याख्यान केलेलं आहे. त्याचबरोबर विलियम जोन्स होता,
1784 साली एशियाटिक सोसायटी त्याने स्थापना केली कलकत्त्यामध्ये. तिकडे त्याने पुणे वेदाचं अध्ययन केलं, व्याख्यान वगैरे केलं. अशा ह्या लोकांना देवावर भक्ती होती, वेदावर भक्ती होती असं आपण म्हणतो का? ते ज्ञानी होते, ज्ञान होतं त्यांना असं आपण म्हणतो, पण त्यांना भक्ती होती असं आपण काही म्हणत नाहीत. त्यामुळे ज्ञान, फक्त ज्ञानसुद्धा भक्ती होऊ शकत नाही, फक्त स्नेहसुद्धा भक्ती होऊ शकत नाही. त्यामुळे काय? त्यामुळे श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्य सांगतात, महात्म्य ज्ञानपूर्वस्तु सुदृढ सर्वतोधिक स्नेह भक्ती. भक्तीची व्याख्या खूप सुंदरपणे सर्वांना समजेल अशी श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी केलेली आहे. त्यांनी सांगितलं, फक्त स्नेह नको, फक्त भक्ती, फक्त ज्ञान नको. ज्ञान आणि स्नेहाचा जो सुंदर संगम आहे तो संगम म्हणजे भक्ती. ज्ञान आणि स्नेहाचा संगम झाला तर ती भक्ती होते. उन्हाळा असताना आपण सरबत करतो. सरबत केव्हा होतं? पाणी, फक्त पाणी असेल तर सरबत होतं का? नाही. पाण्यामध्ये साखर आणि योग्य प्रमाणात लिंबू हे सर्व काही मिसळलं तर ते जे मिश्रण आहे त्यालाच सरबत म्हणतात. फक्त लिंबाला सरबत म्हणत नाहीत, फक्त साखर पाण्याला सुद्धा सरबत म्हणत नाहीत. पण ते जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा त्याला सरबत असं म्हणतो. ते अत्यंत तृप्तीदायक असतं. अशाच प्रकारे स्नेह आणि भक्ती, प्रेम आणि ज्ञान, ज्ञान म्हणजे महात्म्य ज्ञान, ह्यांचा सुंदर संगम म्हणजेच भक्ती, असं श्रीमद आनंद तीर्थ भगवत्पादाचार्यांनी सांगितलेलं आहे. भक्ती म्हणजे काय? भगवंताबद्दल प्रेम असायला पाहिजे. थोडी सूक्ष्म गोष्ट आहे, थोडी अवघड पण आहे. आपण आपल्यावर प्रेम करतो, आपण आपल्या बाळांवर प्रेम करतो, बायकोवर प्रेम करतो, आईवडिलांवर प्रेम करतो, परंतु देवावर आपण प्रेम करणं थोडं अवघड आहे, थोडं अवघड आहे. प्रेम करायला पाहिजे. भय असणं वेगळं, भगवंत मोठा, भगवंत व्याप्त, भगवंताबद्दल महात्म्य ज्ञान असणं वेगळं. मी असं केलं नाही तर मला वाईट होईल, त्यामुळे मी संध्यावंदन करायला पाहिजे, मी पूजा केली नाही तर मला असे नरक वगैरे प्राप्त होतील, त्यामुळे मी पूजा करायला पाहिजे. ह्या अभिप्रायातून कर्माचे आचरण करणे वेगळे आणि भगवंतावर भक्ती ठेवणे वेगळे. मनाचा जो ओलावा आहे, मनाची जी आर्द्रता आहे, ती आर्द्रता, स्नेह भगवंताबद्दल, भगवंताकडे व्हायला पाहिजे. म्हणजे काय होईल? तर ती भक्ती होईल. महात्म्य ज्ञान, भगवंत केवढा मोठा आहे, काय व्याप्ती आहे भगवंताची, मी कोण, भगवंत कोण, आपल्यामध्ये किती तारतम्य आहे, अनंत अशा जीवांना नियामक भगवंत आहे, हे जे आपण ज्ञान करून घेतो ते ज्ञान म्हणजे झालं महात्म्य ज्ञान. ह्या महात्म्य ज्ञानानिशी हा भगवंत मला अनंत उपकार करतो, प्रतिनित्य प्रतिक्षणी ह्या भगवंताचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. ह्या उपकार ज्ञानाने, कृतज्ञता रूपाने आपल्यामध्ये जे भगवंताबद्दल ज्या भावना निर्माण होतात त्या भावनेला आपण स्नेह भक्ती असं म्हणू शकतो. त्यामुळे भगवंतावर प्रेम करणं ह्यासाठी भगवंताचे महात्म्य ज्ञान करून घेणे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. त्या भगवंताचे उपकार आपल्यावर केवढे आहेत, कशा प्रकारचे आहेत, कसे आहेत हे सुद्धा जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा आपण भक्ती ही संकल्पना नीट समजून घेऊ शकतो किंवा भक्तीने आपले कार्य करू शकतो. श्रीमद टीकाकृतपाद श्रीमद न्यायसुधेमध्ये एक गोष्ट सांगतात. त्यांची जी व्याख्या आहे ती व्याख्या सांगून मी माझे प्रवचन संपवतो. आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे एवढंच फक्त कळवण्याचा माझा उद्देश आहे. श्रीमद टीकाकृतपाद सांगतात, स्वात्मात्मीय समस्त वस्तुभ्यः अनेक गुणाधिकः अंतराय सहस्रेणापि अप्रतिबद्धः निरंतर प्रेम प्रवाहः भक्ती. भक्ती म्हणजे काय ते आपण बघितलं. महात्म्य ज्ञान अधिक स्नेह इज इक्वल टू भक्ती. आपलं डेफिनेशन तयार झालेलं आहे. एक समीकरण आपण
तयार केलेलं आहे, झालं, काम झालं. पण हे आता प्रत्यक्षामध्ये आचरणात आणताना काय काय करायला पाहिजे? मी मगाशीच सांगितलं, माणसाला स्वतःबद्दल केवढं प्रेम आहे ते मी दाखवून दिलं. इतर गोष्टींबद्दलही आपल्याला अनेक प्रकारचे प्रेम असतात असोत. ह्या ज्या इतर गोष्टी आहेत त्यापेक्षाही, स्वतःपेक्षाही जर आपल्या गुरूंवर आपण जास्त प्रेम केलं, महात्म्य ज्ञानपूर्वक प्रेम केलं, तर ती भक्ती होते. त्या गुरूंपेक्षा, त्यांच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तीबद्दल ते मोठं जास्त व्हायला पाहिजे, ते जास्त व्हायला पाहिजे. अल्टिमेट प्रेम जे आहे ते भगवंतावर जेव्हा होतं तेव्हा ती भक्ती होते. स्वतःपेक्षाही जास्त प्रेम, बाकीच्या वस्तूंपेक्षा आपल्याला जास्त प्रेम आपल्याबद्दल आहे. अशा ह्या स्वतःपेक्षाही आपण जेव्हा भगवंतावर प्रेम करायला शिकू तेव्हा आपल्यामध्ये भक्ती म्हणजे काय हे आपल्याला समजेल. भक्ती योग्य जीवांच्या स्वरूपामध्येच आहे. आपण शास्त्र श्रवणाने त्याला अंकुरित करायचं आहे. सुप्तावस्थेमध्ये आहे, त्याला अंकुरित करायचं आहे. आपण काय करतो सध्या? आपल्याला जेवायला चटणी, आपल्याला जेवायला कोशिंबीर, आपल्याला जेवायला पुरणाच्या पोळ्या, आपल्याला जेवायला सर्व काही हुळी सांबार हे ते सर्व प्रकारचे पदार्थ आपल्या जेवणात. भगवंताच्या नैवेद्याचं काय? भगवंताचं नैवेद्य करायचं आहे. हो, तिकडे खडीसाखर ठेवली आहे बघा, कोपऱ्यात एक डब्बा आहे, स्टीलचा डबा आहे, त्याच्यामध्ये एक थोडी खडीसाखर आहे, दाखवा खडीसाखरेचा नैवेद्य चालेल देवाला. जास्त काही करायचं असेल तर एक नारळ फोडा, बाद झालं, काय जास्तीचं काय, एक नारळ फोडला झालं. असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्यावर जास्त प्रेम करत आहोत, देवावर नाही. एवढं आपल्याला कळायला पाहिजे आधी, बस. नंतर आपण भगवंतावर कसं जास्त प्रेम करूयात हे ते शिकूयात. आपण उपवास राहतो. का उपवास राहतो? अनेक जण म्हणतात काय मूर्खपणा आहे, काय बावळटपणा आहे, काय मूर्ख उगीच उपवासी राहायचं असं तसं. ह्या सर्व संकल्पना ज्या आहेत त्या भक्ती ही संकल्पना आपण जेव्हा व्यवस्थित समजून घेतो तेव्हा या उपवासामागचं कारण पण आपल्याला समजून येतं. फक्त उपवास म्हणजे काय, हे काय ते काय, तसं होत नसतं. उपवास म्हणजे बघा, घरी एखादा एक मोठा व्यक्ती येत असेल, अत्यंत आवडीचा व्यक्ती, प्राणप्रिय जीवलग मित्र येत असेल, तर तो येईपर्यंत आपण जेवत नाही. का जेवत नाही? जेवलं तर चालतं ना, त्याच्यात काय, तो आला त्याला पण जेवण वाढलं, आधी मी जेवून घेतलो होतो, त्याचं जेवण होणार नाही, त्याचं पोट भरणार नाही, अशातला विषय नाही आहे. तरीसुद्धा आपण उपवास असतो. का असतो? ते एक प्रेम असतं. तसंच भगवंताने सांगितलंय आज तुम्ही खाऊ नका, त्याच्याने माझा परिपूर्ण अनुग्रह होईल. त्या भगवंताच्या प्रेमाखातर, भगवंताच्या स्नेहाखातर, त्या प्रीतीपोटी आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा ह्या सर्व संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला परिपूर्णपणे समजण्यास मदत होते. अशा प्रकारे श्रीमद आनंदतीर्थ भगवत्पादाचार्यांनी खूप संकल्पना अत्यद्भुतपणे मध्य सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत. ह्या सर्व संकल्पना आपल्याला परमपूज्य गुरूंकडून येत असतात. त्यासाठी आपला प्रयत्न हा त्या दिशेने असायला हवा. परमपूज्य स्वामीजींचा अनुग्रह माझ्यावर राहो अशी मी प्रार्थना करतो. ह्या लहान उपन्यासामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या अज्ञानाने झालेल्या आहेत. जे काही ग्राह्य असेल ते सर्व माझ्या स्वरूपोद्धारक परमपूज्य आचार्यांचा अनुग्रह म्हणून मी ते सर्व त्यांचे आहे असे सांगून माझे उपन्यास स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु.